गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वी शिंदेंनी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन भाजप नेत्यांची तक्रार केली, मात्र त्यानंतर वाद काही मिटला नाही आणि त्याचाच पुढचा अंक संभाजीनगरमधील प्रचार दौऱ्यात दिसला। संभाजीनगरात प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते, मात्र दोन्ही नेते एकमेकांना भेटले देखील नाहीत। त्यामुळे विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या। त्यावर आता खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरणही दिलं। मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे, त्यामुळे भेट झाली नाही। उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं, त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत। मला लवकर निघायचं आहे, कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत। मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र पैठणमध्ये सभा होत्या। आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते। तर फडणवीस आणि शिंदेंच्या न झालेल्या भेटीवर अंबादास दानवेंनी महायुतीला टोला लगावला, तर संजय शिरसाट यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलं। दोघेही काही बोलत असले तरी दोन्ही पक्षामध्ये पूर्णपणे विसंवाद झालेला आहे। दोन्ही पक्ष एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत। दोन्ही पक्ष प्रचारामध्ये सुद्धा एकमेकावरच टीका टिप्पणी करतात। एकमेकांना ग्रामीण भाषेत सांगायचं तर खाऊ की ठेवू अशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला वागतात। परंतु तरी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील असा वाद असल्याचं मान्य करत नाही। भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सभा धडाक्यात त्यांच्या सुरू आहेत। मग अशा वेळेला एकत्रित येणं याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही। आता रात्री ते या हॉटेलमध्ये आले, 8-8 सभा 10-10 सभा हे नेते लोक घेतात आणि आल्याबरोबर थोडासा रेस्ट पाहिजे आणि आपण सकाळी भेटूया अशा भावनेतून फक्त त्यांची भेट झालेली नाही। परंतु आले, मग रात्री एकमेकाला उठवलं का नाही, त्यांच्या हातात हात का नाही घेतला, हे प्रश्न आमच्या समोर गौण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।